महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आजची बातमी खूपच आनंदाची आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा 1,500 रुपयांच्या हप्त्याबाबत मोठी माहिती अपडेट मिळालेली आहे. पण या अपडेटमध्ये एक असा मुद्दा आहे ज्यामुळे अनेक महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील कोट्यवधी महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. अनेक महिलांनी या पैशांचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि छोट्या व्यवसायासाठी केला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून महिलांमध्ये एक प्रश्न होता, मे महिन्याचा हप्ता कधी येणार, 1,500 रुपये खात्यामध्ये जमा झाले का, सरकारकडून नवीन अपडेट काय आहे. आणि आता याच प्रश्नाची उत्तरे समोर येऊ लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना बँकेकडून मेसेज देखील मिळाले आहेत, त्यामुळे त्यांना अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यांनी घाबरायची गरज नाही, म्हणजे ज्यांना पैसे अजून आलेले नाहीत त्यांनी घाबरायची गरज नाही, कारण सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असते. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जर सरकार पैसे पाठवत असेल तर काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि काहींचे अजून पैसे आले नाहीत, असं का होतं. यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. सर्वप्रथम आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा सक्रिय असणे आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. जर यापैकी कोणतीही गोष्ट पूर्ण असेल तर पैसे जमा होण्यास विलंब म्हणजे वेळ लागू शकतो. मात्र मित्रांनो, आजची सर्वात मोठी सकारात्मक बातमी अजून बाकी आहे, कारण सरकारकडून पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती पडताळणी करण्यात आली आहे योजना, आणि त्यामुळे योजना अधिक पारदर्शक आणि मजबूत बनत आहे. यामुळे खऱ्या आणि पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा मार्ग अधिक सुलभ म्हणजे सोपा झाला आहे. पण आता तो सस्पेन्स जो शेवटी अशी कोणती माहिती आहे जी प्रत्येक महिलेला जाणून घ्यायला हवी. तर मित्रांनो, जर तुमच्या खात्यामध्ये अद्याप 1,500 रुपये आले नसतील तर घाबरू नका, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यात देखील रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून नियमितपणे तुमचे बँक खाते तपासत राहा, आधार लिंकिंग आणि EKYC पूर्ण असल्याची खात्री करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.